गुड इव्हनिंग. सलग चौथ्या वेलनेस वेनसडेच्या या सदरामध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. 4 बुधवार आधी आपण हे सदर सुरू केलं तेव्हा एक ध्येय निश्चित करून सुरू केलं होतं आणि ते आमचं ध्येय होतं 10 लाख लोकांपर्यंत आयुर्वेद घेऊन जाणं. आणि प्रत्येक बुधवारी आपल्या सगळ्यांचा मिळणारा प्रतिसाद आणि पूर्ण आठवडाभर मिळणाऱ्या प्रतिक्रिया आम्हाला अजून आमच्या ध्येयाकडे जाण्यासाठी प्रोत्साहित करत आहेत. आता मागच्या आठवड्यामध्ये किंवा मागच्या एपिसोडमध्ये आपण डायबिटीसची आणि आयुर्वेदानुसार प्रमेहाची कारणं बघितली होती. पण हे प्रकरण एवढंच नाहीये बरं का. आयुर्वेदानुसार प्रमेहाची आणखीही कारणं आहेत आणि आपल्याला ती कारणं आहेत असंही माहित नाहीये. आपण ह्या आठवड्यात तीच कारणं कोणती हे डॉक्टर शिरोडकरांकडून जाणून घेणार आहोत. वेलकम डॉक्टर. वेलकम डॉक्टर. हॅलो शाल्मली. तू मगाशी म्हणलीस की 10 लाख लोकांपर्यंत आपण आयुर्वेद घेऊन जाणार आहोत, पण ते कशासाठी हे तू पुन्हा सांगितलं नाहीस. आपल्याला आरोग्य तरंग म्हणजे आरोग्याचे हे तरंग आयुर्वेदामार्फत लोकांपर्यंत घेऊन जायचे, ते डायबिटीस प्रिव्हेन्शनसाठी. हाच आपला मुख्य उद्देश आहे, डायबिटीस प्रिव्हेन्शन. आणि त्या दृष्टीने आपण ही मालिका सुरू केली आहे आणि सगळ्यांचं या 4थ्या एपिसोडमध्ये मनपूर्वक स्वागत. शाल्मलीने मला प्रश्न विचारलाय की प्रमेहाची आयुर्वेदाने जी काही वर्णन केलेली आहेत ती आणखी कारणं कोणती, की जी कारणं आहेत डायबिटीससाठी हे आपल्याला माहितीही नसतं. बोलूया त्याच्याबद्दल. पण तत्पूर्वी आपण जे म्हटलं की खूप सिडेंटरी लाईफस्टाईल किंवा व्यायाम न करणं, खूप जास्त झोपणं, चुकीच्या पद्धतीने झोप काढणं, पुष्कळ पिष्टमय पदार्थ, गोड खाणं, ही सगळी कारणं आपल्याला माहिती आहेत आणि आयुर्वेदानुसार आपण त्याच्यावर प्रकाश पण टाकलाय. पण मुळात आयुर्वेद 3 प्रकारचा प्रमेह मानतो: वातज, पित्तज आणि कफज. आपल्यापैकी अनेकांना माहिती असेल की आयुर्वेदामध्ये वात, पित्त, कफ हे 3 दोष किंवा त्रिदोष वर्णन केलेले आहेत. ते आपल्या शरीरातले एनर्जीज आहेत आणि ते जेव्हा बॅलन्स स्टेटमध्ये असतात म्हणजे संतुलित अवस्थेत असतात तेव्हा आपल्याला आरोग्य प्राप्ती होते. पण यांच्यामध्ये जेव्हा असंतुलन निर्माण होतं तेव्हा व्याधी होतो, म्हणजे कुठलाही रोग होतो. आणि कोणत्याही रोगाच्या मागे वातपित्त कफाचं असंतुलन कारणीभूत असतं. प्रमेह म्हणजे डायबिटीस हा रोग होण्यामागे सुद्धा वात, पित्त आणि कफ ह्या दोषांचं असंतुलन कारणीभूत आहे. जर वात वाढला तर विशिष्ट अशा शरीरांमध्ये म्हणजे विशिष्ट शरीरयष्टी असलेल्या लोकांमध्ये वातामुळे होणारा प्रमेह म्हणजे वातज प्रमेह होतो. पित्त वाढलं तर विशिष्ट शरीरयष्टी आहे आणि पित्त वाढलेलं आहे तर त्यांच्यामध्ये पित्तज प्रमेह होतो. आणि विशिष्ट शरीरयष्टी आणि कफ वाढलेला असेल तर कफज प्रमेह होतो. आता विशिष्ट शरीरयष्टी कुठली, की ज्यांच्या शरीरामध्ये फॅट्स म्हणजे चरबी अधिक आहे आणि ती बिघडलेली आहे अशी शरीर. मग काही जण स्थूल असतील, काही जण नॉर्मल वेट असतील किंवा काही जण कृश असतील. पण जर चरबी बिघडलेली असेल तर त्यांच्यामध्ये प्रमेह निर्मितीसाठी आवश्यक हे वातावरण निर्माण होतं. आता जसं आपण पाहिलं की विशिष्ट शरीर, त्याप्रमाणे दोष कोणत्या कारणाने वाढले की प्रमेह उत्पत्ती होते म्हणजे डायबिटीस होतो हे आपण पाहूया. मागच्या वेळी जी पाहिली ती सर्वसाधारण कारणं किंवा कफज प्रमेहाची कारणं आपण पाहिली. पण जेव्हा तुम्ही अतिशय तिखट किंवा आंबट किंवा खारट अशा चवीचे किंवा शरीराला गरम पडणारे पदार्थ खाता, उदाहरणार्थ लोणची आहे किंवा तर्रीदार अशा काही गोष्टी आहे जशी मिसळ आहे, पांढरा रस्सा नाही पण तांबडा रस्सा आहे, तेलाचा तवंग वर आहे,
अशी गरम, तिखट, उष्ण पडणारे असे पदार्थ हे जर वारंवार पुन्हा पुन्हा अति जास्त प्रमाणात खाण्यात आले तर पित्त वाढतं, शरीरातलं पित्त वाढतं आणि ज्यांच्या शरीरामध्ये आधीपासूनच चरबी अधिक आहे किंवा ती बिघडलेली आहे अशा शरीरांमध्ये हे पित्त वाढलं की पित्तामुळे निर्माण होणारा प्रमेह निर्माण होतो. आता ह्याबरोबरच अजून काय कारण आहेत बरं? जसं मी म्हटलं की लोणची आहे, चटणी आहे, सॉस आहेत, तर्रीज आहेत वेगवेगळ्या, या अतिप्रमाणात खाणं आहे. त्याप्रमाणेच आपण जेवलो तर आधी जेवलेलं अन्न पचण्यापूर्वीच जर ते पुन्हा आपण काही खाण्यात आलं तर ते प्रमेहाचं कारण होतं. आणि तुम्हाला माहितीये आपल्याला भूक लागण्यापूर्वीच कित्येक वेळा आपण खात असतो. सध्या इतकी उपलब्धता आहे, जागोजागी ठेले आहेत, मनात आलं की आपल्याला हवा तो पदार्थ हव्या तितक्या लवकर खाता येतो आणि त्यामुळे आपल्याला भूक लागलेली असो किंवा नसो, आधी जेवलेलं पचलेलं असो किंवा नसो, आपण पुन्हा खातो आणि हे जर वारंवार होत असेल तर प्रमेह निर्मिती होते. तिसरं आहे म्हणजे खाण्याच्या वेळा ठरलेल्या नसणं. कधी लवकर जेवलं, कधी उशिरा जेवलं, कधी कमी खाल्लं, कधी जास्त खाल्लं. ही सगळी कारणं ही पित्त प्रकोपाला, पित्ताच्या दृष्टीला आणि त्यामुळे होणाऱ्या प्रमेहाला कारणीभूत होतात. आता तुम्ही म्हणाल कित्येक लोक तर्री किंवा मसालेदार पदार्थ खातात, सगळ्यांना थोडी डायबिटीस होतो? नाहीच होणार सगळ्यांना डायबिटीस. पण जे स्थूल आहेत, ज्यांच्यामध्ये चरबी बिघडलेली आहे आणि जे तिखट तेलकट सतत खात आहेत त्यांच्यामध्ये नक्की प्रमेहाला आमंत्रण मिळतं. त्याच्यानंतर सतत उष्ण वातावरणात काम करणाऱ्या स्थूल व्यक्ती किंवा ज्यांच्या शरीरात चरबी जास्त आहेत अशा व्यक्ती, आचारी बघा, आचार्यांना सतत उष्णतेजवळ काम करायला लागतं. अशांमध्ये प्रमेह निर्माण होण्याची शक्यता अधिक असते. हे झाली पित्तज प्रमेहाची कारणं. तशीच वातज प्रमेहाची पण कारणं आहेत. म्हणजे तुम्हाला आतापर्यंत माहिती होतं की गोड खाल्ल्याने डायबिटीस होतं, पण ही कारणं तुम्हाला माहिती होती का की अति तेलकट तिखट मसालेदार खाण्याने डायबिटीस होतो? तशीच वातज प्रमेहाची कारणं आहेत. ती म्हणजे अति कोरडा, कडू, तुरट, तिखट असा आहार घेतला तर वातज प्रमेहाची उत्पत्ती होऊ शकते. अर्थातच त्या विशिष्ट शरीरांमध्ये ज्यांच्यामध्ये चरबी बिघडलेली आहे. तर उदाहरणार्थ सांगायचं झालं तर हिरव्या मिरचीचा ठेचा. नुसत्या मिरच्या वाटून सतत किंवा कच्च्या मिरच्या, तळलेल्या मिरच्या सतत खात असाल, सुपारी खात असाल की जी मुळातच कोरडी आहे, किंवा सॅलड्स किंवा नुसती कडधान्य आणि स्प्राउट्स खाणं, का तर वजन वाढू नये म्हणून नुसती स्प्राउट्स खाण्याची किंवा नुसती कोरडं सॅलड बाउल भरून खाण्याची पद्धत आहे, तर हे सुद्धा प्रमेहाचं कारण असू शकतं किंवा बनू शकतं. याशिवाय सध्या फॅड आहे नो कार्ब्स आणि लो कॅलरी. अजिबात गोडाला शिवायचं नाही, अजिबात पोळी भात पिष्टमय पदार्थांना हद्दपार करून टाकायचं, तेला तुपाला शिवायचं नाही. नुसतं काय तर उकडलेल्या भाज्या, स्प्राउट्स, सूप्स, प्रोटीन्स अशा प्रकारे अन्न घ्यायचं. पण ह्याचाही अतिरेक झाला तर प्रमेहाची निर्मिती होऊ शकते आणि जो प्रमेह होईल तो वातज प्रकारचा प्रमेह असेल. याशिवाय सतत उपवास करणं, पूर्वी बायकांमध्ये सतत उपवास करण्याची पद्धत होती. आठवड्यातनं 2-2, 3-3 दिवस, 4-4 दिवस बायका उपवास करायच्या आणि त्यावेळी उपवासाचे पदार्थांची एवढी रेलचेल नव्हती. त्यावेळी घरातली एक बाई जर उपवास करणारी असेल तर दिवसभर ती काहीतरी थोडंसं खाईल किंवा खाणार नाही, उपवासाचा पदार्थ पण असंही असायचं. किंवा अतिशय कडक व्रत या नावाखाली सुद्धा अत्यंत कडक उपवास केले जातात आणि ते प्रमेहाचं कारण होऊ शकतं. त्यातर वातज प्रमेहाचं कारण उपवास हे सांगितलेलं आहे. अजून एक तुम्हाला माहिती आहे, व्यायामाचा सध्या लोकांना वेड लागलाय. जो तो उठतो तो पळत सुटतो, लॉंग डिस्टन्स मॅरेथॉन पळा, तासनतास जिम मध्ये व्यायाम करा. पण जेव्हा अतिव्यायाम हे जेव्हा कारण असतं, ते सुद्धा अतिव्यायाम करणं
हे प्रमेहाचं कारण ठरू शकतं असं आयुर्वेदाने नमूद केलेलं आहे. थोडक्यात काय, एव्हरीथिंग इन मॉडरेशन हे सगळ्यात महत्वाचं आहे. मागच्या वेळी आपण प्रमेहाचं कारण अजून एक पाहिलं की अति जास्त झोप घेणं, दिवसा झोप घेणं, त्याप्रमाणेच अति जागरण करणं हे सुद्धा प्रमेहाचं कारण आहे. त्याप्रमाणे अति चिंता करणं हे सुद्धा, म्हणजे आपल्याला सध्या माहिती आहे स्ट्रेस डायबिटीस हा खूप मोठ्या प्रमाणावर आहे आणि एस्पेशली बुद्धिजीवी लोकांमध्ये हा स्ट्रेस डायबिटीस किंवा सतत विचार करणाऱ्या लोकांमध्ये हा स्ट्रेस डायबिटीस आढळतो. आणि आयुर्वेदाने अतिचिंता हे वातज प्रमेहाचं कारण सांगितलेलं आहे. आता एक विरोधाभास बघा, प्रमेहाच्या कारणांमध्ये कसा विरोधाभास आहे. अजिबात व्यायाम न करणं किंवा अति व्यायाम करणं, दोन्ही प्रमेहाची कारण आहेत. चिंता अजिबात न करता हॅपी गो लकी लाईफ जगणं किंवा अति जास्त चिंता करणं, विचार करणं, दोन्ही प्रमेहाची कारण आहेत. खूप जास्त झोप घेणं या अतिशय कमी झोप घेणं, दोन्ही प्रमेहाची कारण आहेत. तसंच खूप जास्त खाणं किंवा अति जास्त उपवास करणं ही दोन्ही प्रमेहाची कारणं आहेत. आणि म्हणजेच हा विरोधाभास काय दर्शवतो की आपली जीवनशैली, आपला आहार, आपला व्यायाम हे संतुलित असण्याची गरज आहे. शरीराला अति तेल तूप नकोच, पण अजिबात तेल तूप नसणं आणि कोरडा आहार, कोरडे पदार्थ खाणं हे केवळ प्रमेहालाच नाही तर अनेक व्याधींना आमंत्रण देणारं आहे. ओके, ग्रेट. म्हणजे कोरडा आहार करू नये आणि तेला तुपाचा समावेश योग्य प्रमाणात आहारात असावा, बरोबर. हे नक्की. बरोबर. पण तेल वापरावं तरी कुठलं वापरावं आणि तेल वापरावं का तूप वापरावं याविषयी तुम्ही काय सांगाल, आणि किती वापरावं ते पण महत्वाचं आहे. अतिशय छान प्रश्न आहे हा. काही महाभाग असे आहेत की ज्यांनी तेला तुपाला हद्दपार केलेलं आहे. मग ते बटर किंवा चीज असं खातात, पण तेल किंवा तुपाला शिवायचं नाही. त्याविरुद्ध काही महाभाग असे आहेत की तुपावर तूप, तुपावर तूप, तेल म्हणजे नुसता प्रत्येक भाजी तेलात लोळते किंवा तर्रीवर तेलाची तरंगते, तर्रीवर तेल तरंगतं. हे दोन्हीही चुकीचं आहे. तेल आपल्याला योग्य प्रमाणात तेल किंवा तूप किंवा स्निग्ध पदार्थ असले पाहिजेत. आता उदाहरणार्थ सीझननुसार हे खूप महत्वाचं आहे. पावसाळ्यामध्ये जेव्हा वातप्रकोपाचा काळ असतो तेव्हा तिळाचं तेल, मोहरीचं तेल वापरा. त्यानंतर ऑक्टोबर हीटचा काळ जो आहे, ऑगस्ट ते सप्टेंबर, ऑक्टोबर पर्यंत, त्यामध्ये तुम्ही तूप वापरा किंवा शेंगदाणा तेल वापरा. त्यानंतर हिवाळा जेव्हा सुरू होतो तेव्हा तिळाचं तेल, मोहरीचं तेल, सनफ्लॉवर तेलामध्ये थोडंसं मोहरीचं तेल मिक्स करून किंवा करडईचं तेल तुम्ही वापरू शकता. करडईचं तेल चांगलं म्हणून केवळ करडई एके करडई वापरणं हे अतिशय चुकीचं आहे. नंतर उन्हाळ्यामध्ये तुम्ही पुन्हा शेंगदाणा तेल, खोबरेल तेल किंवा एकंदर तेला तुपाचा वापर थोडा माफक प्रमाणात करावा. ज्यांच्या आहारामध्ये खोबऱ्याचं वाटण केलं जातं, शेंगदाणा टाकला जातो, शेंगदाण्याचं कूट, त्यांनी तेलाचा वापर निश्चितच कमी करावा, कारण नारळामधनं किंवा शेंगदाण्यामधनं स्निग्ध पदार्थ जात असतात. आहारामध्ये पोळीला तूप लावणं किंवा तुपाचा जर वापर असेल तरी तेलाचं प्रमाण हे त्यानुसार कमी करायला लागतं. लोणी उन्हाळ्यामध्ये किंवा शरद ऋतूमध्ये स्पेशली लोणी जर खाण्यात ठेवलं तरी तुम्ही तेलाचा वापर, स्वयंपाकातल्या तेलाचा वापर कमी करायला हरकत नाही. त्यामुळे तुम्ही काय वापरताय, काय खाताय, ऋतू कुठला आहे, तुमचं एनर्जी एक्सपेंडिचर किती आहे, या सर्वावर तेला तुपाचा वापर ठरतो. सर्वसाधारणपणे तेल, तूप, लोणी किंवा ओला नारळ किंवा इतर ड्रायफ्रुट्समधनं जे काही स्निग्ध पदार्थ जातात त्यानुसार आपल्याला तेला तुपाची मात्रा ठरवायला लागते. शिवाय तुमची शरीरयष्टी कशी आहे त्यावरही तेला तुपाचा वापर ठरवायला लागतो. कृश शरीरयष्टी असेल तर तेल तूप जरा जास्त प्रमाणात ठेवावं, स्थूल व्यक्तींनी कमी प्रमाणात. आणि सगळ्यात महत्वाचं, लोणकढं तूप हे सगळ्यात जास्त महत्वाचं आहे. घरी केलेलं लोणकढं तूप
याचा वापर हा अतिशय जास्त आरोग्यदायी आहे. ओके, थँक्यू सो मच. आय होप हे खूप जणांना त्यांच्या त्यांच्या घरी ह्या प्रकारे तेल वापरायला मदत होईल यांनी. आता आपण ऑडियन्सचा प्रश्न घेऊया. मागच्या आठवड्यात आपल्याला हा प्रश्न आला होता. श्री अरुण कवळापूरकरांनी हा प्रश्न विचारला होता. ते आज लाईव्ह बघतायत आपलं. त्यांनी विचारलं होतं की डायबिटीस रिव्हर्सल चे अनेक प्रोग्राम्स, त्यांच्या अनेक जाहिराती दररोज पाहायला मिळतात. त्यात काही तथ्य आहे का आणि मधुमेह खरंच बरा होऊ शकतो का? हा अनेकांना पडलेला प्रश्न आहे आणि म्हणूनच आपण तो घेतोय. सध्या खरंच डायबिटीस रिव्हर्सल किंवा मधुमेह मुक्ती असं बरंच बोललं जातं. त्याआधी याबाबतीत आयुर्वेद काय म्हणतो ते मी सांगणार आहे आणि त्यानंतर या रिव्हर्सल प्रोग्राम्सकडे कसं पाहावं हे मी सांगणार आहे. आयुर्वेदाने जे मी मगाशी म्हटले, कफज, पित्तज आणि वातज असे 3 मुख्यतः प्रमेहाचे प्रकार सांगितलेले आहेत आणि ह्या तिन्हीचे पुढे अजून सब डिव्हिजन होते. ती 20 प्रकारांमध्ये मोडते. जे प्रमेहाचे 20 प्रकार, याचा अर्थ 20 पाथवेज, 20 पॅथॉलॉजीज असतात असं आयुर्वेदाने नमूद केलेलं आहे. सध्या आपण फक्त कफज, पित्तज आणि वातज या 3 प्रकारांचा विचार करू. आयुर्वेद म्हणतो कफज प्रमेह असेल किंवा 1 वर्ष उलटून गेलेलं नसेल प्रमेह होऊन, म्हणजे तो नवीन असेल तर तो साध्य असतो, क्युरेबल असतो. साध्य म्हणजे क्युरेबल असतो. पित्तज प्रकार असेल म्हणजे पित्तदोष प्राधान्याने होणारा प्रमेह असेल तर तो याप्य म्हणजे मॅनेजेबल असतो. तो पूर्ण क्युअर होत नाही, तो याप्य असतो. हे मॅनेज करा, त्याला पथ्यापथ्य सांभाळा, मॅनेज करा, तो कंट्रोलमध्ये राहील. पथ्यापथ्य सोडलं की तो पुन्हा उद्भवेल. आणि वातज प्रकार जो आहे तो गंभीर आहे आणि तो असाध्य म्हणजे नॉन क्युरेबल असतो. म्हणजे कफज, पित्तज, वातज यानुसार तो प्रमेह बरा होईल की होणार नाही हे ठरतं. आता प्रमेह सुरुवातीला कफज असला तरी जसजसा जुना होत जातो तसतसा त्याच्यामध्ये पित्तज, वातज या अवस्था पण येतात, ते दोष पण वाढतात. आणि त्यामुळे आम्ही म्हणतो की कफज प्रमेह असेल, जेवढ्या लवकर तुम्ही त्याची ट्रीटमेंट घ्याल तेवढे त्याचे बरे होण्याचे चान्सेस जास्त असतात. आता रिव्हर्सल प्रोग्राम मध्ये जेव्हा म्हणतो की आम्ही एवढ्या लोकांचा डायबिटीस बरा केला, तो एकतर नवीन असू शकतो किंवा कफज प्रकारचा असू शकतो. पण अनेकांना असं जरी झालं की डायबिटीस रिव्हर्सल झाला असं डिक्लेअर केलं, सगळं नॉर्मलला आलं, त्यांनी पथ्यापथ्य विशिष्ट केलं, तरी ते सोडल्यावर पुन्हा साखर वाढायला लागते. मग याला रिव्हर्सल म्हणायचं का? तर नाही, याला आपण रेमिशन म्हणूया. की तुम्ही पथ्यापथ्य सांभाळा, काही विशिष्ट चर्या आचरणात आणा आणि त्याप्रमाणे सगळे तुमचे जे काही लेवल्स आहेत शुगरच्या ते नॉर्मल करा. पण हे सोडलं की पुन्हा तुम्हाला डायबिटीस होणार, तो डोकं वर काढणार, याला आपण रेमिशन म्हणू. आणि तिसरा जो आहे प्रकार वातज, असाध्य, तो तुम्ही जर तो क्युअर होणार नाहीये, त्याचं रिव्हर्सल पण कदाचित होणार नाही, कदाचित रेमिशन पण होणार नाही, औषधं बंद होणार नाहीत, त्याला आपण कंट्रोल करायचं असं म्हणूया. म्हणजे काही प्रकारे त्यामध्ये रिव्हर्सल होईल, काहींमध्ये रेमिशन होईल आणि तो पुन्हा उद्भवेल, काहींमध्ये रिव्हर्सल पण होणार नाही, रेमिशन पण होणार नाही, पण कंट्रोल होईल. आणि त्यासाठी शाल्मली आपण आरोग्य तरंग हा प्रोग्राम जो सुरू केलाय तो मुळात प्रिव्हेन्शनसाठी सुरू केलाय. त्याचं कारण असं आहे की एकदा प्रमेह झाला तर त्यापैकी सगळ्यांचंच रिव्हर्सल होईल. मग प्रिव्हेन्शनचा प्रयत्न का करू नये? जर रिव्हर्सल होत असेल तर प्रिव्हेन्शन नक्कीच व्हायला पाहिजे. जर रेमिशन होत असेल तर आधीच आपण तो प्रिव्हेंट करूया, तो कंट्रोलेबल अनकंट्रोल होण्याच्या आधीच त्याला प्रिव्हेंट करूया. आणि त्यासाठी हा आरोग्य तरंग प्रोग्राम आपण सुरू करतोय. सगळ्यात महत्वाचं, प्रमेह किंवा डायबिटीस जेवढा जुना तेवढा तो असाध्यतेकडे जातो आणि त्यामुळेच डायबिटीसची रिस्क आधीच ओळखू, डायबिटीसला प्रिव्हेंट करू आणि समजा तुम्हाला डायबिटीस असेल तरी प्रिव्हेन्शन ऑफ कॉम्प्लिकेशन्स
त्याची गुंतागुंत ही याला प्रतिबंध करण्यासाठी आपण प्रयत्न करू. थँक्यू सो मच डॉक्टर. आणि हेच जे प्रिव्हेन्शन विषयी म्हणलं डॉक्टरांनी आणि जी रिस्क असेस करण्याविषयी म्हणलं किंवा धोका ओळखण्याविषयी सांगितलं, तर त्याच संबंधी एक आठवण, आपली आई टेस्ट ज्याविषयी आपण सतत बोलतो आहे ती तुम्ही दिलीत ना, आणि दिली नसेल तर लवकरात लवकर द्या. त्याची लिंक ह्यानंतर कमेंट बॉक्समध्ये टाकतच आहोत आम्ही. कोणाला काही प्रश्न असतील तर आपण 1 मिनिट प्रश्न घेऊयात थांबून. कोणाला काही प्रश्न असतील तर जरूर त्यांनी कमेंट बॉक्समध्ये टाकावे. आणि समजा नंतर प्रश्न सुचले तर आपण पुढच्या एपिसोडमध्ये घेऊ. येस, 1 मिनिट थांबूयात आपण, नाहीतर मग आपण आजचा एपिसोड बंद करूयात. नाही, प्रश्न आत्ता येत नाहीयेत, पण जसं मागच्या आठवड्यातला प्रश्न, ओके, एक प्रश्न आला आहे, सॉरी. डायबिटीसला साधारणपणे मधुमेह म्हणतात, तुम्ही मात्र फक्त प्रमेह म्हणता. मधुमेह आणि प्रमेह ह्यात काही फरक आहे का, असं प्रतिमा पार्शीकर विचारतात. अगदी छान प्रश्न आहे. ह्याविषयी मी पहिल्या एपिसोडमध्ये बोलले होते आणि परत बोलते. मुळात मधुमेह हा शब्द जो सर्रास वापरला जातो तो भाषांतरित शब्द आहे. डायबिटीस ह्या रोगाचा विचार केला तर त्याच्या कारणापासून, त्याच्या पूर्वरूपापासून ते एंड स्टेज डायबिटीस, म्हणजे प्री डायबिटीस टू एंड स्टेज डायबिटीस, ही सगळी जर आपल्याला जी काही आहे ती समजून घ्यायची असेल मालिका, तर प्रमेह या शीर्षकाखाली आयुर्वेदाने जो प्रमेह वर्णन केलाय त्यानुसार समजून घेता येते. मगाशी मी म्हटलं की आयुर्वेदाने 20 प्रकार प्रमेहाचे मानलेले आहेत. त्यात त्यांनी मधुमेह जो मानलेला आहे तो एंड स्टेज डायबिटीस, म्हणजे वातज प्रमेहाचा असाध्य प्रकार, शेवटचा प्रकार, असा 20वा प्रकार सांगितलाय, दॅट इज एंड स्टेज डायबिटीस. पण असंही सांगितलेलं आहे एका ठिकाणी की प्रमेह म्हणजेच मधुमेह. कारण का, तर सगळं शरीरालाच माधुर्य येतं आणि त्यामुळे त्याला मधुमेह हा समानार्थी शब्द पण आहे. पण जेव्हा आपण प्रमेह या शीर्षकाखाली आयुर्वेदातला भाग समजून घेतो तेव्हा डायबिटीस म्हणजे प्रमेह हाच शब्द वापरायला लागतो. आणि जो समाजामध्ये मधुमेह हा शब्द प्रचलित आहे ते डायबिटीस या शब्दाचं भाषांतर आहे, असं मी यावर बोलेन. ओके, प्रतिभा पानसे मॅडम म्हणतात खूप छान माहिती मिळत आहे. धन्यवाद. धन्यवाद. येस, आता आपण इथे थांबूयात. पुढच्या आठवड्यात भेटूयात आरोग्य तरंग मधल्या वेलनेस वेनसडेच्या 5व्या सदरामध्ये. धन्यवाद.